कम्प्लिटली इलेक्ट्रिक करंटशी कसा हिटिंग इफेक्ट जो आहे तो कनेक्ट आहे, ही डायग्राम महत्त्वाची आहे बरं का. कारण का तर त्याच्याशी कनेक्टेड तुम्हाला 5 मार्कचा क्वेश्चन जो आहे तो एकदा बोर्डला आलेला आहे. एखाद्या कंडक्टर मधून जर चार्ज ट्रान्सफर होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम विच इज कॉल्ड ॲज करंट पास झाला. चेक करा, निडल जे आहे ते डिफ्लेक्शन तुमची डाऊनवर्ड डायरेक्शनला जी आहे ती दाखवली जाते. करंटच्या प्रेझेन्समध्ये मॅग्नेटिक निडल जी आहे ती डिफ्लेक्शन शो करणार आहे. वेलकम टू एकलव्य बॅच. मी प्रियांका तुमचं स्वागत करते. तर मागच्या लेक्चरला आपण लेसन नंबर 4 जो आहे तो स्टार्ट केला होता. तर लेसन नंबर 4 मधला काही कंटेंट जो आहे तो आपण कंप्लीट केला की त्या कंटेंटमध्ये स्टार्टिंगचा असणारा पार्ट म्हणजे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट होता. मग ह्या स्टार्टिंगच्या पार्टमध्ये आपण काय बघितलं तर कम्प्लिटली इलेक्ट्रिक करंटशी कसा हिटिंग इफेक्ट जो आहे तो कनेक्ट आहे तो पार्ट बघितला. तर आजच्या लेक्चरमधला राहिलेला पार्ट म्हणजे काय होतं तर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हा जो आहे तो आपण थोडासा असणारा पार्ट जो आहे तो बघणार आहोत आणि रिमेनिंग मॅग्नेटिक इफेक्ट जो आहे तो नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो लगेचच आपण मॅग्नेटिक इफेक्ट जो आहे तो स्टार्ट करूया. आता बाळांनो, मॅग्नेटिक इफेक्ट जेव्हा तुम्ही बघत असाल की आता हे ऑलरेडी आपण काय केलेत की हा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा कंटेंट आपला काय झालाय तर सुरू आहे. मग आता ह्या मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट की या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला काय की या पद्धतीनं काय दिले तर ही डायग्रॅम गिवन आहे. ही डायग्रॅम महत्त्वाची आहे बरं का. कारण का तर त्याच्याशी कनेक्टेड तुम्हाला 5 मार्कचा क्वेश्चन जो आहे तो एकदा बोर्डला आलेला आहे. हा कंटेंट झाला की मी तो क्वेश्चन घेते म्हणजे लगेच तुम्हाला तिथल्या तिथे लगेच तो कॉन्सेप्ट जो आहे तो क्लिअर होईल. आता आपल्याला काय करायचं आहे तर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता याच्यामध्येच तुम्हाला काय जे आहे ते नावामध्येच काय आहे तर बघूया. तर इलेक्ट्रिक करंट म्हणजे आपण हा जो कंटेंट आहे तो कशाशी कनेक्टेड बघतोय तर इलेक्ट्रिक करंट. मग तो हिटिंगचा असू दे किंवा मॅग्नेटिकचा असू दे. इलेक्ट्रिक करंट मीन्स काय असेल की सपोज I इज इक्वल टू Q/T विथ रिस्पेक्ट टू टाइम चार्ज ट्रान्सफर फ्रॉम कंडक्टर. मग सपोज जर काय की एखाद्या कंडक्टरमधून जर चार्ज ट्रान्सफर होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम विच इज कॉल्ड ॲज करंट. आता हा चार्ज ट्रान्सफर होत असताना मॅन्डेटरी काय असणार आहे तुम्हाला पॉझिटिव्ह टर्मिनल अँड निगेटिव्ह टर्मिनल दॅट इज बॅटरी. आता हे जे बॅटरी असेल किंवा सेल असेल की या सेलच्या जे काही की तुम्ही कनेक्टेड असणारे ज्या वायर्स आहेत त्या वायर्सचं तुम्हाला काय असेल तर त्याचे दोन्ही टर्मिनल एक बॅटरीच्या पॉझिटिव्हला कनेक्ट करायचे आणि एक बॅटरीच्या तुमच्या निगेटिव्हला कनेक्ट करायचे आणि मग तुमचा इलेक्ट्रिक करंट तुम्हाला काय करायचंय तर पास ऑन करायचंय. मग हा जो इलेक्ट्रिक करंट पास होत असताना म्हणजे वायरमधून तुम्ही इमॅजिन करू शकता की हा इलेक्ट्रिक करंट जेव्हा तुमच्या वायरमधून पास ऑन होणार आहे तर पास ऑन होत असताना डेफिनेटली तुम्हाला त्याचे इफेक्ट जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. की जसं मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं करंट पास होतोय हीट जनरेट होतीये. सेम तसंच एखाद्या वायरमधून जर करंट पास होत असेल तर 100% त्याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते प्रोड्यूस होत असतं. ते कसं होतं तर ते आपण बघूया. तर तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी जी आहे ते गिवन आहे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काय दिलं की या पद्धतीनं हे 2 जे आहे ते सर्किट डायग्राम दिलेत. आता याच्या बेसिसवर क्वेश्चन कसा सेट होतो तर तुम्हाला डायग्राम जे आहे ते गिवन असतील आणि त्याच्याशी कनेक्टेड असणारे जे क्वेश्चन्स 3 क्वेश्चन्स 3 मार्कला 5 क्वेश्चन 5 मार्कला अशा पद्धतीनं क्वेश्चन जो आहे तो दिला जाईल. आता ह्या सर्किट डायग्राम मधून जर तुम्ही चेक केलं तर इथून तुमचा बॅटरी कनेक्टेड आहे. या बॅटरीचं पॉझिटिव्ह लेफ्टला आहे आणि निगेटिव्ह काय आहे तुमचा राईटला आहे. आता जर तुम्ही करंट चेक केला तर करंट काय होणार आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह तुमचा प्लस होणार आहे. सेम इथं जर चेक केलं की इथं लेफ्टला जी तुमची पॉझिटिव्ह ज्या ठिकाणी आहे तिथं आपण काय केलं तर निगेटिव्ह कनेक्ट केले आणि जिथं निगेटिव्ह आहे तिथं पॉझिटिव्ह जे आहे ते कनेक्ट केले. म्हणजे डायरेक्शन ऑफ करंट काय केलंय तर बदललंय आणि ह्या डायरेक्शन ऑफ करंट जो बदलल्यानंतर तुमच्या मॅग्नेटिक फील्डची डिफ्लेक्शन कसं बदलतंय हे थोडक्यात आपल्याला काय करायचंय ऑब्झर्व करायचंय. आता हा काय आहे तुमचा एक सर्किट डायग्राम आहे. त्या सर्किट डायग्रामच्या नियर तुम्हाला काय करायचंय तर मॅग्नेटिक निडल जी आहे ती प्लेस करायची. मग ही मॅग्नेटिक निडल तुम्हाला मॅग्नेटिक निडल काय शो करत असते तर मॅग्नेटिक निडल तुम्हाला एखाद्या सर्किट डायग्राम मध्ये किंवा जर जिथं तुम्ही मॅग्नेटिक निडल ठेवणार आहात तिथं तुम्हाला आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड आहे का हे शो करण्याचं काम ही निडल जी आहे ती करत असते. की जसं साधं एक्झाम्पल जर तुम्ही जनरल लाईफमध्ये रिलेट केलं की आपले मॅग्नेट्स असतात बघा आणि ते मॅग्नेट जर आपण काय की एखाद्या आयनच्या आर्टिकल जवळ काय की नेले तर आपोआपच त्या आयन आर्टिकलला काय करतात तर
अट्रॅक्ट करतात, किंवा जर मॅग्नेट तुमचे छोटे असेल, आयन आर्टिकल मोठं असेल, तर नकळत ते जे आहे ते मॅग्नेट्स त्या आर्टिकलकडे काय होतात तर खेचले जातात. म्हणजे हे जे अट्रॅक्शन आहे त्या अट्रॅक्शनच्या बेसिसवर तुम्हाला काय तिथं डायग्नोज करत असता, तर तुम्ही डायग्नोज करताना इथं मॅग्नेटिक फील्ड प्रेझेन्स आहे हे डायग्नोज करत असता. सेम लाईक ॲज इट इज तुम्हाला इथं काय करायचंय, इथं मॅग्नेट वापर केलेला नाही आपण, इथं आपण काय केलंय तर सर्किट डायग्राम मधून करंट पास ऑन केलंय. जर सर्किट डायग्राम मधून करंट तुमचा पास ऑन होत असेल तर त्या मॅग्नेटिक निडलच्या प्रेझेन्समध्ये जर तुमचा काही की करंट कॅरिंग कंडक्टर किंवा म्हणजे सर्किट डायग्राम असेल, तर हा जो मॅग्नेटिक निडलमध्ये काय होतंय तर डिफ्लेक्शन जे आहे ते टेक प्लेस होते. म्हणजे तिथं हालचाल जी आहे ती होते. हालचाल होते याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड काय होते तर प्रोड्यूस होते. हा काय आहे त्याचा कम्प्लिटली जो आहे तो सारांश आहे की जर मॅग्नेटिक निडल तुमचे काय होत असेल तर डिफ्लेक्ट होत असेल तर 100% सर्किट डायग्राम मधून करंट पास होणार आहे. आता ही सर्किट डायग्राम आहे. या सर्किट डायग्राम मध्ये हे तुमचे काय आहेत तर वायर्स आहेत. या वायरच्या मदतीने तुम्हाला काय केली तर ती सर्किट डायग्राम जी आहे ती कनेक्ट केली. हा जो आहे ती काय आहे तर प्लग की. जसं लास्ट टाइम आपण प्लग की तुमच्या त्या हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट जेव्हा आपण कॉन्सेप्ट बघत होतो त्या सर्किटमध्ये जेव्हा तुम्ही बघितलं, सेम तसंच इथं काय आहे तुमचं तर एक प्लग की आहे. त्या प्लग की जर तुम्ही इन्सर्ट केली तर करंट पास होतो. प्लग की जर ओपन केली तर करंट तुमचा काय होतो तर स्टॉप होत असतो. सेम लाईक सर्किट तुम्ही काय केली तर त्या सर्किटमध्ये प्लग की जी आहे ती क्लोज केली. क्लोज केल्यानंतर बरोबर करंट तुमचा काय होणार आहे तर पास होणार आहे. आता करंट पास झाल्यानंतर इथं काय आहे तुमची बॅटरी आहे किंवा सेल आहे. सेल जो आहे तो काय करणार तर इलेक्ट्रिक करंट तुमच्या सर्किटला प्रोव्हाइड करण्याचं काम जे आहे ते करणार. सर्किटला प्रोव्हाइड करण्याचं काम जर करंटने केलं म्हणजेच की बॅटरीने केलं तर बाय डिफॉल्ट तुमचा करंट जो आहे तो काय होणार तर पास ऑन होणार. आणि करंट पास ऑन झाल्यानंतर या पद्धतीने हळूहळू करंट जो आहे तो वायरमधनं काय होणार तर पुढे पुढे पास होणार. आणि जेव्हा करंटच्या सानिध्यामध्ये तुमची मॅग्नेटिक निडल जिथं तुम्ही ठेवली आहे इथं तुमचा करंट पास होताना ही मॅग्नेटिक निडल जी आहे ती मॅग्नेटिक निडल काय होणार तर डिफ्लेक्शन टेक प्लेस होणार. आता जसं की तुम्हाला ही मॅग्नेटिक निडल डायमंड जे जसा शेप आहे त्याप्रमाणे तुम्हाला शेप दिसते. इथं जर आपण काय केलं की ही जी तुमचा डायरेक्शन आहे ती डायरेक्शन तुमची काय की वेस्ट जे नॉर्थ आणि काय असेल तर तुमचा साऊथ आणि नॉर्थ किंवा आपण जे ज्या पद्धतीनं जी आहे ती काय असेल की इथं बघा साऊथ आहे आणि इथं बघा काय आहे तर नॉर्थ आहे. मग आता ही जी तुमची स्ट्रेट असणारी जी निडल आहे ती निडल वरच्या बाजूला काय होती तर थोडक्यात शिफ्ट होती. जेव्हा करंट लेफ्ट टू राईट म्हणजे या डायरेक्शननी काय होतोय तर फ्लो होतोय. आता तुम्ही जो सेल असेल तो सेल किंवा बॅटरी त्या करंटची डायरेक्शन काय केली चेंज केली म्हणजे राईट टू लेफ्ट केली. मग राईट टू लेफ्ट करत असताना जसं तुमची ही निडल वरच्या बाजूला डिफ्लेक्ट होत होती तीच निडल तुमच्या खालच्या बाजूला काय होती तर डिफ्लेक्ट होताना जे आहे ते दिसते. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हा जो आहे तो मॅग्नेटिक इफेक्ट आहे कुणाचा तर इलेक्ट्रिक करंटचा. म्हणजे करंट पास होत असताना मॅग्नेटिझम प्रोड्यूस होते आणि विथ द हेल्प ऑफ मॅग्नेटिक निडल हे आपल्याला काय होतंय तर दिसते. थोडंसं आपण जे आहे ते ॲनिमेटेड फॉर्ममध्ये बघूया. आता समोर तुम्हाला जी आहे ती काय दिसते तर सेम अरेंजमेंट जी आहे ती दिसते. सर्किट डायग्राम आहे, तुम्हाला इथं की दिसतीये, इथं बॅटरी आहे, रेहोस्टॅट म्हणजे करंट तुम्हाला कमी जास्त करण्यासाठी आणि या पद्धतीची असणारी जी आहे ती निडल आहे. आता या निडलमधून जेव्हा काय होणार आहे तुमचा करंट जो आहे तो पास होणार आहे. म्हणजे जसं की ही वायर तुम्हाला दिसतीये त्या वायरमधून तुमचं करंट इथं बघा जो पॉझिटिव्ह टर्मिनल आणि काय असेल तर निगेटिव्ह टर्मिनल ही की आहे आणि हे रेहोस्टॅट जो आहे तो असणार आहे. आता या पद्धतीनं करंट जेव्हा तुमचा पास ऑन होतोय तेव्हा आपण चेक करू नॉर्थ आणि साऊथ जी आहे ती डायरेक्शन तुमची त्या निडलची आहे. आता करंट पास झाल्यानंतर याचं डिफ्लेक्शन तुमचं कसं टेक प्लेस होते. आता करंट पास झाला चेक करा निडल जी आहे ते डिफ्लेक्शन तुमची डाऊनवर्ड डायरेक्शनला जी आहे ती दाखवली जाते. म्हणजेच की डाऊनवर्ड डायरेक्शनला निडल त्याची डायरेक्शन जी आहे ती दाखवतोय. म्हणजे आता जर आपण काय केलं की थोडक्यात या पद्धतीनं निडल आहे त्या निडलची डिफ्लेक्शन आपण काय केलं तर चेक केलं. आता हे निडल चेक केल्यानंतर आता करंट जर तुम्ही काय केलं की आपण पुस्तकामध्ये इथं काय केलंय की पोझिशन्स बॅटरीच्या पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या चेंज केल्यात. आता आपण ॲनिमेटेड पार्टमध्ये काय बघितलं की सेम की इथं तुम्हाला काय होती की मॅग्नेटिक निडल होती आणि ह्या मॅग्नेटिक निडलमध्ये आपण काय केलं तर जेव्हा करंट पास झाला तेव्हा ही निडल काय झाली तर डिफ्लेक्ट झाली.
आता ही निडल तुम्हाला काय केली की आपण ॲज इट इज ठेवली आणि निडल ॲज इट इज ठेवल्यानंतर इथं तुमच्या जे बॅटरीचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय केलं तर चेंज केलं. आपल्याला काय की तुम्ही ॲनिमेटेड पार्टमध्ये जसं बघताना बॅटरीचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेम ठेवलं, पण मॅग्नेटिक निडल जिथं नॉर्थ आहे तिथं साऊथ घेतलं आणि साऊथ आहे तिथं नॉर्थ घेतलं. म्हणजे ही निडलची आहे ती तुमची काय केली की थोडक्यात जी पोझिशन आहे ती चेंज केली. तुम्हाला सेम इफेक्ट जो आहे तो मिळाला. म्हणजे आपल्याला ह्याच्यातून थोडक्यात काय की कन्क्लुजन काय काढायचं आहे, तुम्ही बॅटरीचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह बदला किंवा तुमच्या निडलचं काय की थोडक्यात साऊथ आणि नॉर्थ जे आहे ते चेंज करा. ह्या दोन्हींचा इफेक्ट एकच आहे. करंट जर डायरेक्शन बदलली सेम बाय डिफॉल्ट तुमची मॅग्नेटिक निडलची डायरेक्शन जी आहे ती बदलणार आहे. आणि त्याच पद्धतीनं करंटच्या प्रेझेन्समध्ये मॅग्नेटिक निडल जी आहे ती डिफ्लेक्शन शो करणार आहे. हा झाला थोडक्यात असणारा हा एक्सपेरिमेंट. आता हा जसं मगाशी मी म्हटलं तसं की आधीच्या व्हिडिओ लेक्चरमधला रिमेनिंग पार्ट होता, तर हा पार्ट म्हणजे तुमचा कंप्लीट आपण काय की पहिलं लेक्चर जे आहे ते कंप्लीट केलं. आता उद्याच्या लेक्चरमध्ये इथून पुढचा असणारा पार्ट जो आहे तो आपण बघणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.